जय हरी. एकादश स्कंध भाग 149. 11व्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला मुक्त पुरुषांचे प्रकार सांगतायत. मुक्त पुरुषाला ओळखून काढणं अतिशय कठीण असतं. प्रारब्धवशात मुक्ताचं एखादं लक्षण कोणाच्या अंगी दिसलं तर जग लगेच त्याच्या पाया पडू लागतं आणि तो जर कच्चा असेल तर मानाला भुलून आपला मुक्तपणा मिरवू लागतो. ही स्वतःची फसवणूकच होय. ज्याची वासना पूर्णपणे भगवंताच्या चरणी लीन होऊन मन वृत्तीशून्य होतं, त्याचं मन चैतन्य स्वरूप बनतं. हीच मुक्त पुरुषाची खरी खूण आहे. परंतु बाहेरून पाहिलं तर एखादा मुक्त वेड्यासारखा पण वागू शकतो. दुसरा मुका बनतो तर तिसरा कुणी पिशाच्यवत वर्तन करतो, जड भरतासारखा, की तो काहीच बोलत नाही, जे जसं आहे तसं चालू ठेवून देतो. मुक्ताचं बाहेरचं वागणं स्वधर्मानुसार भिन्न आढळलं तरी आतील प्रतीती जोपर्यंत शुद्ध असते तोपर्यंत मुक्तपणात काही उणेपण येत नाही. स्वतःचं चित्त ब्रह्मरूप झाल्यामुळं संपूर्ण दृश्य मुक्ताला आत्मस्वरूपानं दिसू लागतं. आपल्या उजव्या आणि डाव्या अंगात जसा आपला समभाव असतो, कारण दोन्ही अंग कुणाची आहे? आपलीच अंग असतात. त्याचप्रमाणे जगात दिसणाऱ्या सर्व वस्तू आत्मतत्वाचं व्यक्त स्वरूप असल्यानं मुक्ताला त्यांच्यामध्ये भेद दिसत नाही. आता संतांच्या बाबतीत बघितलं तर पोळी कुत्रा घेऊन गेला तर नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे गेले. अरे अरे अरे, कोरडी पोळी नको खाऊ, तुझं पोट दुखेल. म्हणजे तो कुत्रा म्हणजे त्यांना आपल्यापेक्षा वेगळा असं वाटलंच नाही. आणि म्हणूनच त्या मुक्ताला भेद हा दिसत नाही. निजानंद जसा सहजपणे वावरतो त्याचप्रमाणे मुक्त पुरुषाचं वर्तन अत्यंत सहज असतं. साधकावस्थेतील संस्कारांना अनुसरून जसं त्याचं मन बनलं असेल तसा त्याचा स्वभाव अनुभवाला येतो. त्याचं कोणतंही कर्म अहेतुक असतं. मनाचं मनपण मोडून त्याला वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झालेली असते. त्याचा देह प्रारब्धावर टाकला गेल्यानं तो आपणहून काहीच करत नाही, म्हणून तो जडासारखा दिसतो. त्याचे संकल्प विकल्प नाहीसे झाल्यानं त्याचे सगळे विचार आपोआप थांबतात. त्यामुळं तो सदा मौनात असतो. दृष्टीनं आत्मस्वरूप कधीच कुणाला बोलून दाखवता येत नाही. त्याविषयी सांगायचं झालं तर तो खुणेनं दाखवतो. त्याच्या तोंडून कधीही निंदास्तुती बाहेर पडत नाही. मला अमुक हवं तसं हवं असं कधीच म्हणत नाही, म्हणून लोक त्याला मुका समजतात. साधकावस्थेमध्ये दृश्याचं निरसन करण्याची खटपट चालू असता मोठ्या पुण्याईनं सद्गुरूची खूण मिळते. तिच्या मार्गदर्शनानं ध्येय, ध्याता, ध्यान हा भेद गळून जातो आणि अशाश्वत शाश्वत दोन्हीचं भान नाहीसं होऊन जिकडे तिकडे आत्मचैतन्यच भरून राहिलेलं अनुभवाला येतं. या अवस्थेला गेल्यावर ब्रह्मरसाचं अखंड पान करणारा मुक्त मानवनिर्मित विधिनिषेधांचे बांध तोडून वागतो. त्याचं वागणं कधी लहान मुलासारखं तर कधी वेड्यासारखं दिसतं. सामान्य माणसाची कल्पना जिथे पोहोचत नाही तिथे तो स्थिर राहतो. जगाचं मन जिथे शिरत नाही तिथे तो सर्वांगासह घुसतो. आत बाहेर आनंद समुद्रामध्ये बुचकळलेला मुक्त पुरुष जगाच्या दृष्टीनं पिशाचवत किंवा वेडा दिसला तर त्यात न भलते काय. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती अशी की मुक्ताच्या वागण्यात कोणत्याही गोष्टीचा आग्रह मुळीच नसतो. ज्याच्या वागण्यात अतिशय आग्रह असतो म्हणजे ज्याची वृत्ती अतिशय आग्रही असते तोच खरा बद्ध होय. आत्तापर्यंत मुक्ताची जी लक्षणं सांगितली ती मुक्ताच्या अंगी सहज असतात, परंतु साधकाला मात्र ती दृढनिष्ठेनं साध्य करून घ्यावी लागतात. सगळ्या काळामध्ये म्हणजे सर्व काली सर्व देशी
स्वरूपाचा साक्षात अनुभव घेणारे आणि स्वरूपाबद्दल शब्द पांडित्य करणारे असे 2 प्रकारचे लोक आढळतात. शब्द पांडित्य गाजवणारे लोक स्वरूपाचं वर्णन करताना स्वानुभवी संतांनाही मागे टाकतात, पण स्वतःच्या आनंदाला मात्र पारखे होतात. त्याचप्रमाणे प्रपंचच केवळ सत्य आहे अशी दृढबुद्धी ठेवून जे लोक संसारात रमतात त्यांना अनेक प्रकारची दुःख भोगावी लागतात. शास्त्राचा अभ्यास करून विद्वान झालेल्या लोकांना विद्येचा मोठा अभिमान असतो. रात्रंदिवस धनाची आणि मानाची इच्छा केल्यानं त्यांच्या हातून परमार्थ साधन घडत नाही. अर्थात ते आत्मज्ञानाला पारखे होतात. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं आणि त्याच्या जोडीला साहित्य संगीतादी कला जाणणारी माणसं बोलू लागली तर बृहस्पतीलाही मागे टाकतात. शब्द व्युत्पत्तीचं मोठं ज्ञान असल्यानं ब्रह्मानंदाचं वर्णन करण्यात कोणी त्यांचा हात धरू शकत नाही. ज्या स्तनातून दूध निघतं त्याच स्तनाला गोचिड चिकटून बसतं, पण मूर्खपणानं रक्त पितं. गाईच्या आचळाला असतं बघा, त्याचप्रमाणे तळहातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्टपणे ब्रह्मज्ञान सांगणारा विद्वान स्वतः मात्र अज्ञानानं दृश्यालाच झुंबतो. नाथांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे हस्तामलक, त्यामध्येही याच विषयावर त्यांनी सविस्तर माहिती साधकांना दिलेली आहे. एकीकडे अद्वैत मताची स्थापना करायची आणि दुसरीकडे ते ज्ञान विकण्यासाठी देशांतराला जायचं, याला काय म्हणावं? असा विद्वान ब्रह्मानंदाचं वर्णन करू लागला म्हणजे सात्विक श्रोत्यांचं मन तत्काळ आत्मानंदाशी जडतं, पण सांगणारा जो पंडित तो मात्र अहंतेनं नागवला जातो. ब्राह्मणाला हत्ती दान दिला तर तो त्याला पोसवत नाही आणि मग कवडीच्या मोलानं तो त्याला विकून टाकतो. त्याचप्रमाणे अद्वैत वेदांतात निष्णात असणाऱ्या पंडितांची अवस्था होते. जे ज्ञान आपण लोकांना सांगतो तसं साधन केलं नाही तर ते ज्ञान केवळ पोट भरतं, पण खरा मोबदला देत नाही. ही झाली विद्वानांची तऱ्हा. जी सामान्य माणसं भगवंताला विसरून प्रपंचात बुडी मारतात त्यांनाही दुःखच भोगावं लागतं. संसार थाटावा म्हणून माणूस लग्न करतो, परंतु स्त्री शहाणी सात्विक मिळाली तरच त्याला घरात सुख लागतं, नाहीतर जन्मभर घरात कचकच कचकच मागे लागते. मुलं बाळं झाली तर सगळीच चांगली निपजतात असं दिसत नाही. एखादा मुलगा सात्विक चांगला तर एखादा अगदी दुष्ट निघतो. काही मुलं तर इतकी मूर्ख निघतात की त्यांच्यापासून आईबापांना रात्रंदिवस दुःखच प्राप्त होतं. पैशाच्या बाबतीत असाच अनुभव येतो. पुष्कळ द्रव्य मिळवण्यासाठी नाना प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या आणि घातपात करावे लागतात. इतकंही करून द्रव्य मिळवलंच तर ते सांभाळून ठेवण्यास कष्ट पडतात. पुढे चोरांनी किंवा परचक्रानं ते लुटलं गेलं तरी पुन्हा दुःखच होतं. बरं, द्रव्य सुरक्षित राहिलं तरी मुलं नातेवाईक त्याचा अपहार करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. सांगण्याचा भावार्थ इतकाच की या दृश्य जगात माणसाच्या जीवनात खरं समाधान उत्पन्न करणारा किंवा करणारी एकही वस्तू नाहीच. ह्यासाठी शहाणी माणसं आपलं मन भगवंताकडे वळवण्याचा अभ्यास सातत्यानं निरंतर करतात. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.